अक्कलकोटमधील गूढ रहस्य, विज्ञानालाही न सुटलेली कोडी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अक्कलकोटमधील काही गूढ रहस्य, विज्ञानालाही न सुटलेली कोडी या विषयावरती माहिती पाहणार आहोत. ती तुम्ही सर्वांनी जरूर ऐकावी किंवा वाचावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आता अक्कलकोट विज्ञानालाही कोड्यात टाकणारी स्वामी समर्थांची अलौकिक भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीत अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर मनात एक वेगळीच शांतता मिळते. मनाला एक वेगळीच शांतता मिळते. पण काही ठिकाणे अशी असतात जिथे केवळ शांतता नाही तर काही अशा गोष्टी घडतात ज्या ऐकून बुद्धिवादी आणि वैज्ञानिकही विचारात पडतात. असंच एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमयी ठिकाण म्हणजे अक्कलकोट. आता श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे वैभव त्यांनी आपल्या वास्तवाने या भूमीला पावन केले. श्री स्वामींच्या काळात आणि त्यांच्या महासमाधीनंतरही अक्कलकोटमध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत ज्यांचे स्पष्टीकरण आजचे आधुनिक विज्ञानही देऊ शकलेले नाही. चला तर मग अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊया या अक्कलकोटमधील ही गूढ रहस्य आणि विज्ञानालाही पडलेली त्याची कोडी. आता आपण बघणार आहोत पहिलं गूढ रहस्य काय आहे. आता श्री स्वामी समर्थांचे अज्ञात मूळ आणि वय. विज्ञानाचा नियम सांगतो की प्रत्येक माणसाला भूतकाळ असतो. त्याचा जन्म कुठे झाला, त्याचे आईवडील कोण आहेत हे ठाऊक असते. पण श्री स्वामी समर्थांच्या बाबतीत हा नियम लागू पडत नाही. ह्याचं रहस्य श्री स्वामी अक्कलकोटमध्ये प्रगट झाले, पण ते कुठून आले, त्यांचे बालपण कुठे गेले हे कोणालाच माहीत नाही. आता हे विज्ञानाचे कोडे. जेव्हा काही विद्वानांनी त्यांना त्यांच्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, आम्ही वटवृक्षमुळापासून आलो आहोत. स्वामींचा काळ आणि त्यांचे वास्तव्य पाहता काही तज्ज्ञांच्या मते त्यांचे वय शेकडो वर्ष असावे. आता जीवशास्त्रानुसार माणसाचे आयुष्य हे मर्यादित असते. मग स्वामी इतके वर्ष कसे जगले याचे उत्तर विज्ञानाकडे नाही. आता आपण दुसरं बघूया. आता दुसरं कोड आहे वटवृक्षाचे अलौकिक अस्तित्व. आता अक्कलकोटमधील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर हे मुख्य केंद्र आहे. याच वटवृक्षाखाली म्हणजे वडाच्या झाडाखाली श्री स्वामी तासनतास बसायचे रहस्य. हे झाड शेकडो वर्षापासून जशीच्या तशी आहे. सामान्यतः वडाच्या झाडाची एक आयुष्य असते, कालांतराने त्याची झीज होते, पण वटवृक्षाची ऊर्जा आजही तशीच जाणवते. आता विज्ञानाची कोडे. या झाडाच्या परिसरात आल्यावर लोकांना ताणतणाव अचानक कमी होतो. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर इथल्या वातावरणात काही वेगळ्याच प्रकारच्या सकारात्मक लहरी आहेत ज्या मोजके विज्ञानाला अजूनही पूर्णपणे जमलेले नाही. आता आपण बघूया तिसरी. आता तिसरं कोडं कोणतं आहे तर असाध्य आजार बरे होणे. आता स्वामींच्या काळात अनेक अशा घटना घडल्या जिथे मरणाच्या दारात असलेल्या व्यक्ती किंवा कुष्ठरोग झालेल्या व्यक्ती केवळ स्वामींच्या दर्शनाने किंवा त्यांनी दिलेल्या अंगारा म्हणजे विभूती लावल्याने बऱ्या झाल्या आहेत. आता याचं रहस्य. आजच्या काळातही अनेक भक्त असा दावा करतात की डॉक्टरांनी हात टेकलेल्या आजारांवर अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी प्रार्थना केल्याने किंवा तिथला अंगारा लावण्याने आराम पडला. आता विज्ञानाची कोडे. आता वैद्यकीय विज्ञान औषधोपचारावर चालते. आता एखादा आजार
कोणत्याही औषधाशिवाय केवळ श्रद्धेने आणि अंगारा लावण्याने कसा बरा होऊ शकतो याला विज्ञान प्लेसिबो इफेक्ट म्हणू शकते. पण पूर्णपणे बरे होण्याच्या घटनांना विज्ञानाकडे कोणतेही ठोस सूत्र नाही. आता आपण बघूया चौथं. आता चौथे कोणते आहे तर अन्नपूर्णा निवास आणि महाप्रसाद. आता अक्कलकोटमध्ये दररोज हजारो लाखो भक्त येतात आणि महाप्रसादाचा लाभ तेथे घेतात. आता यामागं रहस्य काय आहे? आता कितीही गर्दी झाली तरीही तेथील अन्न कधीही कमी पडत नाही. अचानक हजारो लोक वाढले तरी हे अन्न पुरून उरते. आता विज्ञानाचे कोडे. आता हॉटेल व्यवस्थापन किंवा पुरवठा साखळी विज्ञान सांगते की लोकांची संख्या मोजूनच जेवण बनवावे लागते, नाहीतर ते कमी पडते किंवा वाया जाते. पण अक्कलकोटच्या अन्नछत्रात व्यवस्थापनाचे सगळे नियम बाजूला पडतात. हा विज्ञानासाठी एक मोठा चमत्कारच आहे. आणि आता आपण बघणार आहोत पाचवे. आता पाचवे कोणते आहे तर अंतर्ज्ञान आणि मनातील गोष्टी ओळखणे. श्री स्वामी समर्थांकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात काय चालले आहे हे त्यांना आधीच समजायचे. समोरच्या व्यक्तींचे तोंड उघडण्यापूर्वीच श्री स्वामी त्यांच्या समस्येचे निवारण करायचे. आता यामागे काय रहस्य असेल? श्री स्वामी एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी दिसल्याच्या कथाही भक्तांच्या माहितीत आहेत. आता यामागे विज्ञानाचे कोडे. आता भौतिकशास्त्राचे नियम सांगतात की एक वस्तू किंवा एक व्यक्ती एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकत नाही. तसेच मनातील विचार वाचणे यावर विज्ञान अजूनही संशोधन करत आहे. पण स्वामींनी ते शतकापूर्वीच अत्यंत सहजतेने करून दाखवले आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि श्रद्धा यांचा संगम. काही लोक या गोष्टींना केवळ अंधश्रद्धा किंवा योगायोग मानू शकतात. पण विज्ञान प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागते आणि प्रयोगशाळेत सिद्ध होणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवते. परंतु या विश्वात अशा अनेक ऊर्जा आहेत ज्या माणसाच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. अक्कलकोट हे केवळ एक मंदिर नाही, तर ते सकारात्मक ऊर्जेचे एक प्रचंड मोठे स्रोत आहे. जिथे विज्ञानाची सीमा संपते तिथून अध्यात्माची आणि श्रद्धेची सीमा सुरू होते. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता अक्कलकोटमधील श्री स्वामींच्या भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यात जगामधील सर्व संकटांवर मात करण्याची ताकद भक्तांना या एका वाक्यामुळे मिळते, हे सर्वात मोठे सत्य आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आज मी जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती कशी वाटली? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.